ठेवा. तुम्ही 50 वर्षाची झाला तर आता संसाराचा मोह काढून टाकायचा. असं म्हणतात ज्यावेळी बापाचा बूट मुलाच्या पायात फिट बसायला लागला की बापाने संसाराची सगळी जबाबदारी मुलावर सोपवायची. म्हणून इथं बसलेले सगळे तरुण पोरं घरी गेल्याबरोबर आधी पहिलं काम काय करायचं, बाप्पाचा बूट घालून बघायचा. पायात फिट बसला की पप्पा राजीनामा द्या म्हणे, एवढं करा घरी गेल्यावर. आणि सगळी जबाबदारी तुम्ही पार पाडायची. मायबापाला म्हणायचं आता तुम्ही फक्त देव देव करा. आणि इथं बसलेल्या सासा, सगळ्या ज्या ज्या सासा आहेत ना, सासूबाई, आता 50 पूर्ण झाले असतील ना तर मुलाच्या सुनाच्या संसारात लुडबुड करायची सोडून द्यायची. घराच्या चाव्या सुनाच्या हातात द्यायच्या. तिला म्हणायचं बाई तुझंच घर आहे, तुझा संसार आहे, तुला जसं करायचंय, जसं सांभाळायचं सांभाळ. आपण फक्त आता देव देव करायचे परमार्थात. आता वन राहिले नाहीत जास्त. आता तुमच्याच इकडे भरपूर वन आहेत. तिकडं लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी तिकडं तर झाडच बघायला मिळत नाहीत. तर 51 शब्दात वन शब्द आलाय, म्हणजे वनात जायचं. वानप्रस्थ आश्रम म्हणजे वनात जाऊन जीवन जगायचं. परंतु आता वन राहिले नाहीत म्हणून घरातच राहायचं. घरात राहायचं पण मन संसारात लावायचं नाही. मन मात्र कुठे लावायचं, परमार्थात. माऊलींनी हरिपाठात सांगितलं जावे वनांतर. वनात जायची गरज नाही, घरात बसा आणि चित्त एके ठिकाणी म्हणजे देवाच्या चरणावर लावायचं. चित्त संसारात लावायचं नाही. आणि तुम्ही म्हणताल की अजून आमच्याकडे भरपूर वेळ आहे, नंतर करता येईल भजन. पण विचार करा, हे आयुष्य केवळ एका क्षणाचं आहे. क्षण भरपूर जाय हे न कळता. कधी जाईल हे सांगता येत नाही. एका क्षणाचं आयुष्य आहे, कधी मरण येईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण शेवटचा आहे असं समजून सतत देवाची आठवण करायची. हे आपलं आयुष्य फार थोडंच आहे. इतर युगाचं आयुष्य त्याचा जर विचार केला ना तर आपलं आयुष्य फार क्षुल्लक छोटंसं आहे. एक अभंगामध्ये वर्णन आलंय की इतर युगामध्ये माणसांचं आयुष्य किती होतं. 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्त्र लेखा, 7 से 3 मास मापा,
तया हिरण्यकश्यपा काय झाले 14 चौकड्या लंकानाथ 99 सहस्त्रराया दशरथा तेही गेले स्वर्ग पंथा मागे कोणी नुरेची अरे मना शोक करीती किती 14 कल्प मार्कंडेयाकडे ते रोमहर्षाचा एक रोम झडे बगदाल भ्याचे निमिष मोडे गेले वडे. किती आयुष्य होतं पूर्वी 1,60,30,10,10,700 वर्ष एवढं आयुष्य हिरण्यकश्यपचं होतं असं वर्णन आलं. परत 4 युगाची एक चौकडी होते तर अशा 14 चौकड्या आयुष्य रावणाचं होतं. 99 सहस्त्र राया दशरथा 99,000 वर्ष राजा दशरथाचं आयुष्य होतं. किती मोठं आयुष्य बघा. त्याच्या पुढे आपलं 100 वर्षाचं आयुष्य काहीच नाही. त्याच्या पुढे असं वर्णन आलं एक मार्कंडेय नावाचे ऋषी होते. ते एकदा झोपडी बांधत होते. झोपडी बांधत असताना त्या ठिकाणी इंद्र आला. इंद्र विचारायला लागला महाराज हे काय करताय. ते म्हणाले इंद्र तुला दिसत नाही का मी झोपडी बांधतो. इंद्राने विचारलं महाराज अशी झोपडी बांधण्यापेक्षा चांगला मोठा बंगला का बांधत नाही. तेव्हा मार्कंडेय मुनी म्हणतात इंद्रा या ठिकाणी मला भजन करायलाच वेळ पुरत नाही तिथं बंगला कधी बांधत बसू. झोपडी बांधायला सुद्धा मी पटकन कशी बशी बांधून घेतोय मला भजनालाच वेळ पुरत नाही. तेव्हा इंद्राने विचारले महाराज तुमचं वय किती आहे सांगा. तेव्हा मार्कंडेय ऋषींनी त्यांचं वय काय सांगितलं. 4 युगाची एक चौकडी होते. अशा 100,000 म्हणजे 1,00,000 चौकड्या गेल्यानंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तर असे 14 ब्रह्मदेव माझ्या डोळ्यासमोर आजपर्यंत मेलेत म्हणून सांगितलं. किती 14 ब्रह्मदेव. इंद्राला थंडी तापच आला. इंद्रानं विचार केला ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरत असतात तर असे 14 ब्रह्मदेव या बाबांनी पाहिले तर माझ्यासारखे इंद्र तर त्याची तर गणतीच करू शकत नाही. तर त्यांचं आयुष्य किती 14 कल्प मार्कंडेयाकडे 14 कल्प आयुष्य होतं. 14 कल्प तरी आयुष्य जयाला परी तो राहिला ताटी खाली. एवढं आयुष्य आहे तरी काय म्हणतात भजन करायला वेळ पुरत नाही तिथं घर कधी बांधू. बघा झोपडीमध्ये राहतात. आणि आपण एवढ्याशा एका क्षणाच्या आयुष्यामध्ये किती अपेक्षा करतो. बंगले बांधायचे गाड्या घ्यायच्या हे करायचं ते करायचं किती अपेक्षा ठेवतो. त्याच्या पुढे असं वर्णन आलं एक रोमहर्ष नावाचे ऋषी होते. तर 14 कल्प आयुष्य मार्कंडेय ऋषीचं होतं. तर रोमहर्ष ऋषींचा 14 कल्प वर्षांनी अंगावरचा एक केस गळून पडायचा. किती 14 कल्प वर्षांनी. माणसाच्या अंगावर सगळे मिळून 3.5 कोटी केस असतात. विचार करा 14 कल्प वर्षांनी त्यांच्या अंगावरचा एक केस गळून पडायचा तर 3.5 कोटी केस गळून जायला किती काळ लागला असेल. कुणाच्या बापालाही गणित जमणार नाही एवढं मोठं गणित. आणि त्याच्या पुढे अजून वर्णन आलं बगदालभ्य नावाचे ऋषी. रोमहर्ष ऋषींना अंगावरचे 3.5 कोटी केस गळून जायला जेवढा काळ लागला ना तेवढ्या वेळेमध्ये बगदालभ्य नावाच्या ऋषीचा फक्त 1 मिनिट व्हायचा. विचार करा किती मोठं आयुष्य होतं पूर्वी. आणि आता आपलं एवढंच छोटंसं आयुष्य पुरतं म्हणजे 100 वर्षही कोणी जगत नाही. अल्प आयुष्य मानव देह कशात गणित येते अर्धरात्र मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनास मिळते पाहिला. म्हणून 51 शब्द आला की एकटा हो आणि वनात जा. पुढं थोडं अजून प्रेमाने समजून सांगितलं बाबा अहो बाबा वनात जा म्हणून बा वन. तरी पण लोक ऐकत नाहीत म्हणून ते पण आता नाही ऐकलं तर पुढं मेल्यावर नरकात जाल आणि यमराज तुम्हाला चोप देईल म्हणून पण आता तुमचे 5 कर्म इंद्रिय 5 ज्ञान इंद्रिय यांनी राजीनामा दिला म्हणून आता तुमचं वय किती झालं 55. तुम्हाला नाही शरण जायचं देवाला असंच वाया जायचं असेल तर तुमच्यासारखे जगात आहेत किती 56. तुझी सत्ता गेली रे. आता तुझी सत्ता राहिली नाही म्हणून 57. आणि आता काय करायची देवाची कर आठवण म्हणून 58. एकूण काय करायचं देवाला आपल्या हृदयात साठवायचंय म्हणून एकूण 60. 60 वर्ष झाली तरी ऐकत नाही तर 60 नाठी लाठी
हरी वर्ष भर दिया साथी सावध व्हायला सांगितले साधू संतांनी. 60 वर्ष झाली तरी ऐकत नाही. मग पोरं काठी घेतात हातात. मग त्यांची काठी खावी लागते, त्यांचा मार खावा लागतो, शिव्याही खावा लागतात. म्हणून तेवढी वेळ येऊ नये यासाठी लवकर 51 शब्द आला की तुम्हा आम्हाला इशारा आहे. कोणता इशारा आहे? अभी तो जगाया तुझे फिर सो गया, अभी तो जगाया तुझे फिर सो गया, उठ परदेसी तेरा वक्त हो गया, उठ परदेसी तेरा वक्त हो गया, उठ परदेसी तेरा वक्त हो गया। हम परदेसियों की यही है कहानी, आए और चले गए खत्म कहानी, हम परदेसियों की यही है कहानी, आए और चले गए खत्म कहानी। कोई चला हंसते हंसते कोई रो गया, कोई चला हंसते हंसते कोई रो गया, उठ परदेसी तेरा वक्त हो गया, उठ परदेसी तेरा वक्त हो गया। मग 51 पूर्ण झाले की संसारातून निवृत्ती घ्यायची, वानप्रस्थाश्रमात प्रवेश करायचा आणि वानप्रस्थाश्रमामध्ये संपूर्ण मनाला संन्याशी वैरागी करून फक्त देवात मन लावायचं. 75 जेव्हा पूर्ण होतात तुमचे, त्यानंतर संन्याशाप्रमाणे जीवन जगायचं. असे हे 4 आश्रम आहेत. पण या 4ही आश्रमामध्ये सर्वात कठीण आणि अवघड आश्रम आहे गृहस्थाश्रम. कारण इतर आश्रमामध्ये फक्त एक लक्ष आहे, ते म्हणजे फक्त परमात्मा. पण गृहस्थाश्रमामध्ये 2 लक्ष आहेत. प्रपंच करत मग परमार्थ करायचा. म्हणून प्रपंचामध्ये फार दुःख असल्यामुळे दुःख भोगत असताना परमार्थ करणे कठीण जातं. तेव्हा एका साधकाने विचारले, महाराज, संसारामध्ये सुखी होण्यासाठी काही उपाय आहे का सोपा? तेव्हा महाराज अभंगाच्या सुखे खावे
करावे चिंतन. अभंगाच्या पहिल्या चरणात गृहस्थ आश्रमी माणसाला संसारामध्ये सुखी राहण्यासाठी उपाय सांगतात. अगदी सोपा उपाय सांगतात. सुखे खावे अन्न. सुखे म्हणजे समाधान. संसारात जर सुखात राहायचं असेल तर काय सांगितलं की समाधान मानायला शिका म्हणून. समाधानी राहा. कारण जीवनामध्ये आपल्याला पाहिजे ते सगळं कधीच मिळत नसतं. काही ना काही कमतरता असते. खोटे काही एक आहे एक नाही. सगळ्यांना सगळं कधीच मिळत नसतं. आणि सुख आणि दुःख एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुखी जास्त काळ एका ठिकाणी राहत नाही, दुःखी एका ठिकाणी राहत नाही. सुखानंतर दुःख येतं, दुःखानंतर सुख येतं. हे चक्र असं सुरू असतं. त्यासाठी फक्त आपण मनामध्ये समाधान ठेवायचं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण चित्तामध्ये समाधान येण्यासाठी काय करायचे तर त्याचे करावे चिंतन. त्या देवाचं चिंतन केलं, त्याच्या नामाचा जप केला, तेने सदा चित्ता समाधान. सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. देवाच्या नाम चिंतनाने आपल्या मनामध्ये समाधान येत असतं. देवाचं नामस्मरण करत करत समाधानी राहत जीवन जगायचं. एवढा सोपा उपाय सांगितला ना की आता याच्यापेक्षा सोपा उपाय होऊ शकत नाही. सोपं करून सांगण्याची मर्यादा संपली. एका गावी एका महाराजांची भागवत कथा सुरू होती. तेव्हा एक बाई त्यांना भेटायला आली. म्हणाली, महाराज उद्या आमच्या घरी जेवायला या. महाराज म्हणाले, ठीक आहे. बाईनं सहज विचारलं, महाराज तुमचा सगळ्यात आवडता पदार्थ कोणता, तो मला सांगा म्हणजे मी तो बनवून ठेवी. तेव्हा महाराजांनी सांगितलं, बाई मला रव्याचे लाडू फार आवडतात. बाई म्हणाले, ठीक आहे. घरी गेली. दुसऱ्या दिवशी सुंदर असा स्वयंपाक केला, रव्याचे लाडू बनवले. महाराज आले, जेवायला बसले, जेवण केलं. लाडूचा एक घास खाला की बाईनं प्रश्न केला, महाराज लाडू कसे झाले. कारण महिलांना वाटतं की आम्ही एवढ्या प्रेमाने स्वयंपाक केलाय तर खाणाऱ्याने त्याची स्तुती करावी. आणि कधीही आपण कुठे जेवण केलं ना तर त्या स्वयंपाकाची स्तुती करावी. जर संसारामध्ये सुखात राहायचं असेल ना, मी पण तुम्हाला एक सोपा उपाय सांगते. कोणाकोणाला हवा आहे हात वर करा. एक सोपा उपाय. एकाच मुलानं हात वर केला, त्याचं लग्नच झालं नाही अजून. छोटासाच मुलगा आहे. म्हणजे आतापासून अनुभव पाहिजे ना, पुढं कामाला येईल त्याला पुढं चालून. तर संसारात सुखात राहायचं असेल तर एक गोष्ट तुम्ही शिका, ती म्हणजे बायकोची स्तुती करायला शिका. तिने जर स्वयंपाक केला, जेवाय बसलं ना तर म्हणायचं, वा वा स्वयंपाक फार सुंदर झाला. जरी चांगला झाला नाही तरी, कारण कधी कधी खोटं बोलणं सुद्धा चांगलं असतं. कधी कधी जर आपलं खोटं एखाद्याच्या जीवनामध्ये प्रसन्नता आणि आणीत असेल, एखाद्याला आनंद देणारं खोटं बोललं तरी चालतं. म्हणून स्वयंपाकाची स्तुती करा. जर तिनं शृंगार केला, मेकअप केलं, तयार होऊन तुमच्या समोर आली, ती जरी भूतासारखी दिसली तरी तुम्ही काय म्हणायचं, फार सुंदर दिसत आहेस म्हणायचं. आता खरं बोलून टाकलं की महाभारत झालंच म्हणून समजा. एक बाई बाजारात गेली आणि तिनं हिरव्या रंगाची साडी खरेदी केली. घरी आली. घरी आल्याबरोबर तिला दम निघेना, कधी साडी घालून बघते असं झालं. तिनं साडी नेसली, शृंगार मेकअप केला. नवऱ्याला म्हणते, अहो सांगा ना मी कशी दिसते.
त्यानं विचारलं खरं खरं सांगू का खोटं खोटं? तिनं सांगितलं तुम्हाला आपल्या पिंट्याची शपथ, खरंच सांगा. आता शपथ दिली मग आता त्याला खरंच सांगावं लागलं. त्याने सांगितलं तू आज अशी दिसत आहेस की जणू हिरव्या हिरव्या गवतामध्ये काळी कुट म्हैस चरते. कारण ती काळी झरबाई तिने हिरवी साडी घातली होती. असं खरं बोलून टाकायचं नाही, तर कधी कधी खोटं बोला, स्तुती करायला शिका, तर संसारामध्ये भांडणं होणार नाही. मग महिलांना अपेक्षा असते की आम्ही एवढ्या प्रेमाने स्वयंपाक केलाय, मग समोरच्याने एखादा तरी शब्द चांगला बोलला पाहिजे किंवा छान जेवण मस्त बनवलं असं. म्हणून बाईने स्वतःच विचारले, महाराजांनी काही स्तुती केली नव्हती. विचारलं महाराज लाडू कसे झाले? महाराजांनी थोडस तोंड वाकडं केलं, बाई लाडू फिक्केच झाले बघा. तिला फार वाईट वाटलं. बाईने सांगितलं महाराज एक काम करा, उद्या परत माझ्याच घरी जेवायला या, मी याच्यापेक्षा गोड लाडू बनवते. दुसऱ्या दिवशी परत बाईने अर्धा रवा अर्धी साखर घेतली, समप्रमाणात सुंदर असे लाडू बनवले. दुसऱ्या दिवशीही महाराजांनी जेवण केलं, लाडू खाला. बाईने परत विचारलं महाराज लाडू कसे झाले? महाराजांनी परत तोंड तसंच वाकडं केलं, पहिल्या दिवशी केलं होतं तसं. म्हणाली महाराज बाई तुम्हाला राग येईल बरं का, पण आजचेही लाडू फिक्केच लागतात. बाईला तर जास्त वाईट वाटलं. म्हणाली महाराज एक काम करा, उद्या सुद्धा माझ्याच घरी जेवायला या आणि उद्याचे लाडू बघा. आता तिसऱ्या दिवशी बाईने एक आयडिया केली, रवा टाकलाच नाही मध्ये, नुसते साखरेचे लाडू बनवले. म्हणाली आज महाराज नाव ठेवूच शकत नाही, नुसती साखर. मग आता महाराज आले, जेवायला बसले, लाडू खाला. बाईने विचारलं महाराज आजचे लाडू गोड लागतात का? महाराजांनी सेम टू सेम तसंच केलं, बाई आजचेही लाडू फिक्केच लागतात. बाई मनात म्हणाली महाराज पहिल्या जन्मात काय मोगळा होतात का काय, एवढं गोड कसं चालतं तुम्हाला? बाईनं कोपरापासून दोन्ही हात जोडले, महाराज मला माफ करा, आता उद्यापासून काही माझ्या घरी येऊ नका. आता मी याच्यापेक्षा गोड लाडू बनवू शकत नाही. नुसते साखरेचे लाडू बनवले तरी तुम्हाला गोड लागत नसतील, तर आता लाडू गोड करण्याची मर्यादा संपली. आता यापेक्षा गोड लाडू होऊ शकत नाही. तसं साधू संतांनी सांगितलं तुम्हाला सुख पाहिजे ना, तर सगळ्यात सोपा उपाय की देवाचं नाम चिंतन करणं. त्याच्या नामात एवढी ताकद आहे की ते नाम जपल्यानंतर काहीही होऊ शकतं जीवनामध्ये. एवढा सोपा उपाय आहे की यापेक्षा दुसरा सोपा उपाय होऊ शकत नाही. सोपा उपाय सांगण्याची मर्यादा या ठिकाणी संपते. देवाच्या नामामध्ये एवढी ताकद आहे की इतर युगामध्ये तपश्चर्या करावी लागायची, मोठे मोठे यज्ञ करावे लागायचे, कठोर तप करावं लागायचं, पण कलियुगामध्ये केवळ देवाचं नाव घेतलं तरी देवाची प्राप्ती होते. संत तुळशीदास महाराजांनी रामचरितमानस मध्ये किती सुंदर वर्णन केले. ओ कलियुग केवल नाम आधारा, सुमीर सुमीर नर उतरहि पारा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. केवळ देवाच्या नामाने कलियुगामध्ये उत्तम प्रकारे गती मिळते. हरे नामेव हरे नामेव हरे नामेव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. केवळ देवाच्या नावाने जेने जीव दिला दाना
त्याच्यासाठीच आपण हे जीवन वापरायचं, या जीवनाचा सदुपयोग करायचा, सुखाने समाधानाने अन्न खात खात देवाचं भजन करत करत जगायचं. हा पहिला उपाय सांगितला. अजून दुसरा कुठला मार्ग उपाय सांगितला दुसऱ्या चरणामध्ये. त्याचे दिले त्याची, त्याचे दिले दुसऱ्या चरणात उपाय सांगतात की देवाने जे दिलंय ना ते त्यालाच अर्पण करायचं. पण एक गोष्ट विचार करा, प्रत्येक जण एक प्रश्न तुमच्या मनात निर्माण करा, त्याचं उत्तर शोधा तुमच्यातून की आपल्या जीवनामध्ये आपलं स्वतःच असं काय आहे आणि त्याने दिलेलं काय काय आहे. विचार करायचा, आपलं काही आहे का स्वतःच्या जीवनामध्ये? काहीच नाही. सगळं काही त्याने दिलेलं आहे, तोच देणार आहे. सगळं, हा जीव त्यानेच दिला, देह त्यानेच दिला. नुसता देह देऊन चालत नाही. शरीराला लागतात. नुसतं शरीर देऊन भागत नाही, तर इंद्रिय, आणि तेही फुकट दिले. एका सोबत एक फ्री दिले. एक डोळा दिला असता तरी भागला असतं, पण त्यासोबत दुसरा डोळा फ्री दिला. एका हातासोबत दुसरा हात फ्री, 2 कान दिले, 2 पाय दिले, फुकट दिले. 1 रुपया घेतला नाही. आणि माणसाला फुकट मिळालेल्या वस्तूची किंमत नसते. हेच इंद्रिय जर इथं विकत घ्यावे लागले असते तर कळालं असतं की याची किती अनमोल किंमत आहे. करोडो रुपये दिले तरी सुद्धा हे इंद्रिय विकत मिळत नाही आणि आपल्याला त्याची किंमत नाही. आपण त्याला वाया घालवतो. तर त्याने दिलेलं त्याला वापरायचं, म्हणजे या इंद्रियांचा सदुपयोग करायचा. या डोळ्यांनी भगवंताचं दर्शन करायचं, कानाने त्याची कथा कीर्तन श्रवण करायचं, मुखाने त्याचं भजन करायचं, हाताने टाळी वाजवायची कीर्तनात कथेमध्ये, पायाने तीर्थयात्रा करायची. असा सदुपयोग करायचा. त्याने दिलेलं त्याच्यासाठीच वापरायचं. बरं, त्याने अजून काय काय दिलं? आपल्याला खाण्यासाठी अन्न, वापरायला वस्त्र, निवारा, सगळं काही त्याने दिलं. एवढ्यावर भागत नाही, तर आपल्याला हवा श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन दिला, सूर्यप्रकाश दिला. सगळं काही त्याने निर्माण केलेलं आहे, त्याने दिले आपल्याला. म्हणून त्याच्यासाठी वापरायचं. त्याने त्याचे दिले त्यासी पावे फळ आपणासी. विठोबा रघुनाथ
नामामध्ये त्या देवाचं नाव सांगितलं. त्याचं नाव काय आहे? पावे खळापणासी. तिसऱ्या चरणामध्ये सांगतात संपूर्ण या जगाचा आधार एकमेव भगवान परमात्मा आहे आणि त्याचं नाव आहे विश्वंभर. विश्वाचं भरण पोषण करतो म्हणून त्याचं नाव विश्वंभर. भागवताच्या प्रथम श्लोकामध्ये भगवंताचं वर्णन आलंय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तो विश्वाची उत्पत्ती करतो, विश्वाचं पालन पोषण करतो आणि विश्वाचा नाशही तोच करतो. आपल्याला जन्माला त्यानेच घातले, आपलं पालन पोषण आपल्याला खाऊ तोच घालतो. सगळं काही त्यानेच निर्माण केले, सगळी त्याची सत्ता आहे, तोच स्वामी आहे, तोच मालक आहे असं तुकोबराय सांगतात. म्हणून त्याचं नामस्मरण करा आणि मनामध्ये समाधान ठेवा. समाधानी राहून त्याचं नाम चिंतन करा. जेव्हा असं सांगतात तेव्हा एका साधकाने मूर्खासारखा एक प्रश्न विचारला. तुकोबरायांना विचारतो एक साधक, महाराज इतका वेळ ज्या देवाचं नाव घेताय तुम्ही, देवाबद्दल सांगताय,